कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर क्रमांक 2 युनिट नंबर 2 आपण सुरू केलेला आहे. व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स. तर आज आपण इलिस्ट्रेशन नंबर 1 जे आहे ते आज आपण आजच्या तासाला अभ्यासायचा आहे. तर हा जो पोर्शन आहे डाव्या बाजूचा तो प्रॉब्लेम आहे आणि इकडं उजव्या बाजूलाच हा उत्तराचा भाग आहे. From the following balance sheets of Swati Limited, you are asked to ascertain the value of each equity shares of the company. तर पुढील माहिती आपल्याला इथं बॅलन्स शीटची दिलेली आहे स्वाती लिमिटेड या कंपनीची. त्या माहितीवरून आपल्याला व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर्स ऑफ द कंपनी तर हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. तर इथं इन्फॉर्मेशनमध्ये पहा, इथं बॅलन्स शीटमध्ये इथं डेबिटला इथं ही लायबिलिटी साईड आहे बॅलन्स शीटची आणि इकडं ॲसेट साईड आहे. यानंतर नेक्स्ट इन्फॉर्मेशनमध्ये काय माहिती दिलेली आहे पहा, दी ॲसेट्स वेअर रिव्हॅल्यूड ॲज. तर ॲसेटचं पुनर्मूल्यांकन जे झालेलं आहे ते आपल्याला इथं या पद्धतीनं दिलेलं आहे. तर गुडविल रुपीज 1 lakh, लँड अँड बिल्डिंग 15 lakh, प्लांट अँड मशिनरी 9,60,000, मार्केट व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट इज रुपीज 2,50,000. Debtors after providing for bad debts 10%, interest on debenture 6 months, actual liabilities calculated by the tax consultant is rupees 25,000. In last, other assets and liabilities have no change in their values. तर या प्रकारे ॲडजस्टमेंटची इन्फॉर्मेशन इथं 4 मुद्दे आपल्याला दिलेले आहेत. तर इथं एका शेअरची आपल्याला व्हॅल्यू काढत असताना तर आपल्याला नेट ॲसेट मेथड, तर पहिली जी व्हॅल्युएशन मेथड आहे त्या मेथडनुसार आपण इथं हे कॅल्क्युलेशन करणार आहोत. तर इथं सुरुवातीला आपल्याला नेट ॲसेट्स या कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर नेट ॲसेट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला ॲसेट्स विथ रिवाइज्ड व्हॅल्यूज मायनस लायबिलिटीज विथ रिवाइज्ड व्हॅल्यूज इज इक्वल टू नेट ॲसेट्स. म्हणजे रिवाइज्ड व्हॅल्यूज त्या ॲसेटच्या दिलेल्या आहेत त्या आपल्याला घ्याव्या लागतील आणि त्यामधून रिवाइज्ड व्हॅल्यूज ऑफ ज्या काय ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्या विचारात घेऊन त्याच्या व्हॅल्यूज वजा केल्यानंतर आपल्याला ती मिळेल नेट ॲसेट्स. आणि त्यानंतर मग हे व्हॅल्यू ऑफ पर शेअरचं हे इक्वेशन आहे पहा, व्हॅल्यू ऑफ पर शेअर इज इक्वल टू नेट ॲसेट्स डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. यानुसार आपल्याला हे फायनल ॲन्सर इथं मिळेल. तर सुरुवातीला आपण हे कॅल्क्युलेशन ऑफ नेट ॲसेट्स हे आपण कॅल्क्युलेट करूया. तर ॲसेट्स इन ब्रॅकेटमध्ये विथ रिवाइज्ड व्हॅल्यूज. तर रिवाइज्ड व्हॅल्यूज म्हणजे आपल्याला इथं या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत रिव्हॅल्यूड या व्हॅल्यूज आपल्याला इथं विचारात घ्यायच्या आहेत. तर प्रथम गुडविलची एकूण व्हॅल्यू आहे रिवाइज्ड व्हॅल्यूज 1 lakh रुपीज. यानंतर नेक्स्ट ॲसेट आहे लँड अँड बिल्डिंगची तर मूळ व्हॅल्यू आहे 10 लाख रुपये. आपणाला रिवाइज्ड व्हॅल्यू इथं दिलेली आहे पहा 15 lakh रुपये, ते आपणाला घ्यायचे आहे 15 लाख रुपये. त्यानंतर प्लांट अँड मशिनरीची एकूण 12 लाख व्हॅल्यू आहे. आपणाला रिवाइज व्हॅल्यू दिलेली आहे पहा 9,60,000 रुपये. 9,60,000 रुपये. यानंतर पुढची मालमत्ता आहे इन्व्हेस्टमेंट्स. तर मार्केट व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट्स त्याची किंमत दिलेली आहे 2,50,000. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट अमाऊंट त्याची घ्यायची आहे 2,50,000. जरी बॅलन्स शीटला 3 लाख असली तरी मार्केट व्हॅल्यू आपल्याला इथं रिवाइज दिलेली आहे 2,50,000 रुपये. यानंतर नेक्स्ट आता ॲसेट राहतात स्टॉक. तर स्टॉकची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे का इथं दिलेली नाही. डेटर्स फक्त सांगितलेलं आहे 10% बॅड डेप्ट्स आहेत. म्हणजे स्टॉकची व्हॅल्यू इथं आहे तीच येईल इथं 50,000 रुपये. यानंतर नेक्स्ट ॲसेट्स आहे सन्ड्री डेटर्स. तर सन्ड्री डेटर्स तर डेटर्सची आपल्याला ॲडजस्टमेंट आहे तर पहा आफ्टर प्रोव्हाइडिंग बॅड डेप्ट्स 10%, म्हणजे 40,000 जी अमाऊंट आहे तर इथं आपल्याला यातून 10% अमाऊंट इथं लेस करावी लागेल. तर 10%ची अमाऊंट इथे 4,000 रुपये, म्हणजे 40,000 वजा 4,000 बरोबर 36,000 रुपये ही डेटर्सची अमाऊंट आपल्याला घ्यावी लागेल. म्हणजे थोडक्यात
RTD इथं 4000, बॅड डेप्स आपल्याला इथं 10% सांगितलेलं आहे, ते आपण इथं वजा करून अमाऊंट घेतलेली आहे 36,000 रुपये. आणि त्याचबरोबर तर राहिला बँक बॅलन्स, तो आहे तोच आपल्याला इथं घ्यावा लागेल. बँक बॅलन्स एकूण अमाऊंट आहे 2,40,000 रुपये, 2,40,000 रुपये. नंतर हा प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस तो काही घेतला जात नाही, आपण ओन्ली ॲसेट्स इथं घ्यायचे आहेत. तर या प्रकारे इथपर्यंतची टोटल्स आपण करूया. तर जी टोटल येईल पहा 31,36,000 रुपये, जी टोटल आलेली आहे पहा 31,36,000 रुपये. याला आपण अंडरलाईन करूया. 31,36,000 रुपये ही टोटल आलेली आहे, टोटल ॲसेट. यानंतर आता आपल्याला यामधून लायबिलिटीज या ज्या आहेत त्या आपल्याला इथं वजा करायच्या आहेत. लायबिलिटीज रिवाइज्ड व्हॅल्यूज आपल्याला इथं दाखवायचे आहेत. तर लायबिलिटीजमध्ये पहा इथं इक्विटी शेअर कॅपिटल, आता हे आपल्याला 6%, 1,006% प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे. तर हे कॅपिटल पहिल्यांदा आपण घेऊया. तर ही लायबिलिटी एकूण अमाऊंट जी आहे ती आहे तीच आपण घेऊया. इथं एकूण अमाऊंट आहे 1,00,000 रुपये, 1,00,000 रुपये. यानंतर पुढे नेक्स्ट लायबिलिटी आहे जनरल रिझर्व. तर रिझर्व आपल्याला घ्यायचं नाही, ओन्ली लायबिलिटीज घ्यायच्या आहेत. तर 7% डिबेंचर्स, नेक्स्ट 7% डिबेंचर्स. तर या डिबेंचरची एकूण अमाऊंट आहे 6,00,000 रुपये, डिबेंचर्स अमाऊंट आहे 6,00,000 रुपये. यानंतर नेक्स्ट लायबिलिटी सन्ड्री क्रेडिटर्स, एकूण अमाऊंट आहे सन्ड्री क्रेडिटर्सची एकूण 50,000 रुपये, सन्ड्री क्रेडिटर्स अमाऊंट आहे 50,000 रुपये. यानंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्स प्रोव्हिजनची जी अमाऊंट आहे आपल्याला, तर ॲक्च्युअल टॅक्स लायबिलिटी इज कॅल्क्युलेटेड बाय टॅक्स कन्सल्टंट इज ₹25,000, म्हणजे रिवाइज्ड व्हॅल्यूज आपल्याला इथं घ्यायला लागेल तर 25,000 रुपये प्रोव्हिजन फॉर टॅक्स. यानंतर पुन्हा बिल्स पेएबल त्याची अमाऊंट आपल्याला आहे तेवढीच इथं घ्यायची आहे. अदर ॲसेट्स अँड लायबिलिटीज हॅव नो चेंज इन देअर व्हॅल्यूज, म्हणजे इथं राहिलेल्या ॲसेट्स लायबिलिटीज ज्या आहेत, जसं आपण स्टॉक इथं आहे तीच, बँक आहे तीच घेतली, तशी लायबिलिटीज पण इथं बिल्स पेएबल ही जी अमाऊंट आहे तीच अमाऊंट इथं घेतली जाईल 20,000 रुपये. यानंतर आता अजून एक ॲडजस्टमेंट राहिलेली आहे पहा, इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स इज आउटस्टँडिंग फॉर 6 months. तर ही लायबिलिटी आपल्याला इथं दाखवावी लागेल. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स आउटस्टँडिंग आहे. तर इथं आउटस्टँडिंग अमाऊंट आपल्याला काढताना 6,00,000चे डिबेंचर्स अमाऊंट आहे, 7% रेट आहे, म्हणजे 6×7 42, म्हणजे 42,000 ही एका वर्षाची होते. 42,000 कंसामध्ये आपण दाखवायला पाहिजे तर 6,00,000 गुणिले 7% बरोबर त्याची अमाऊंट येईल 42,000. त्याला डिवायडेड 2 म्हणजे 21,000 रुपये ही अमाऊंट येईल पहा. आउटस्टँडिंगची 21,000 रुपये अमाऊंट येईल इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. तर या प्रकारे या लायबिलिटीज सर्व आपण घेतलेल्या आहेत. नेट ॲसेट काढताना इथं रिवाइज्ड व्हॅल्यूज ऑफ ॲसेट्स इथे दाखवलेले आहेत, नंतर रिवाइज्ड व्हॅल्यूज ऑफ लायबिलिटीज. तर याची आपण टोटल करूया. रिवाइज्ड व्हॅल्यूज ऑफ लायबिलिटीज त्याची टोटल इथे पहा एकूण 8,16,000 इथं टोटल आलेली आहे. रिवाइज्ड व्हॅल्यूज ऑफ लायबिलिटीज याला नाव देऊया टोटल. तरी यानंतर आता हे टोटल काढल्यानंतर नेट ॲसेट्स आपण आता अमाऊंट काढायची आहे. नेट ॲसेट्स इथं अमाऊंट काढताना ॲसेट्स मायनस लायबिलिटीज. तर ॲसेट्स मायनस लायबिलिटीज 31,36,000 यामधून वजा 8,16,000 बरोबर त्याची व्हॅल्यू येईल पहा 23,20,000 रुपये.
23,20,000 रुपये हे आपलं नेट ॲसेट्स इथं आलेले आहेत. तर या नेट ॲसेट्स आपण इथं ज्या कॅल्क्युलेट केलेल्या आहेत तर त्या आपण आता त्या आपल्या त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला त्या घ्यायच्या आहेत. नेट ॲसेट्स उत्तर आलेलं आहे पहा 23,20,000. तर इथं आपण हा भाग कंप्लीट करूया. 23,20,000 23,20,000 त्याला भागिले नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. तर नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आपल्याला इथं वरती दिलेत पहा. हे आहेत एकूण 20,000 रुपये. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत 20,000 रुपये. बरोबर याचं ॲन्सर जे आहे याचं ॲन्सर येईल पहा. याचं ॲन्सर येईल 23,20,000 भागिले 20,000 बरोबर तिचं उत्तर येईल 116 रुपये. म्हणजे व्हॅल्यू ऑफ पर शेअर त्याचं फायनल ॲन्सर येईल पहा 116 रुपये. हे आपलं फायनल ॲन्सर इथं आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे 116 हे आपलं इथं उत्तर आलेलं आहे. तर या प्रकारे व्हॅल्यू ऑफ पर शेअर्स इथं या पद्धतीनं आपण इथं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. या सूत्राचा वापर करून हे नेट ॲसेट्स पहिल्यांदा आपण इथं टेबलमध्ये इथं कॅल्क्युलेट केलेले आहेत आणि जे उत्तर आलेलं आहे ते आपण या सूत्रामध्ये इथं घेऊन यानुसार 116 हे आपलं फायनल उत्तर इथं आलेलं आहे. तर या प्रकारे हा प्रॉब्लेम तुम्ही नोटबुकमध्ये लिहून काढा. जर काही अडचण असेल तर मला तुम्ही विचारू शकता. पण इथं थांबूया. धन्यवाद.